ही एवढी एकच किरकिर मला आयुष्यात खूप जास्त आवडते आणि ती प्रत्येक कोकणकरांना आवडते. काय कोकणकर बरोबर ना? येवा खायला यावा. गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले आहेत 4:30 आणि मी एवढ्या लवकर का बरं उठले हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला कळालंच असेल. मी एवढ्या सकाळी उठून बांगडा फ्राय बनवलाय. आज मी मस्तपैकी बांगडा, त्यानंतर तळलेला भात, त्यानंतर थोडंसं अंड, खूप काय काय बनवलंय. चपाती, वेगवेगळं खूप काय काय बनवलंय. सो व्हिडिओमध्ये बघा आणि माझी आजची रेसिपी कशी वाटते मला सांगा. आता कोकणी म्हटल्यानंतर सी फूड्स आणि तळलेला भात आम्ही खातोच. सो चला व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा. आज आहे बुधवार आणि बुधवारसाठी मी स्पेशली थोडी मच्छी आणायला आली होती आणि मी मच्छी घेतले याच्यामध्ये बांगडा. बऱ्याच दिवसानंतर ॲक्च्युली मी घरामध्ये बांगडा आणलाय आणि मला बांगडा फ्राय अतिशय आवडतो. तर कोकणी म्हटल्यानंतर कोकणी फिश तर आवडणारच. सर्वात प्रथम मी बांगडे मस्तपैकी धुवून साफ करून घेतले आणि मॅरिनेट करण्यासाठी त्याला मी हळद, मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कोकम, जेणेकरून आंबटपणा यावा, या सगळ्या गोष्टी मस्तपैकी मिक्स करून लावून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. मला स्पायसी आवडतं म्हणून मी जास्त मसाला लावलाय. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लावू शकता. आणि बाहेर पाऊस पडतोय, अशा पावसामध्ये अशी मच्छी खाणं एक आल्हाददायक सुख असतं. सगळ्यांनाच माहिती आणि सगळ्यांनाच असं आवडत असावं. मला माझ्या तुळशीच्या इथून असं पावसाचा व्ह्यू बघायला, म्हणजे बाल्कनीतून पावसाचा व्ह्यू बघायला खूप जास्त आवडतं. आणि मी ठेवले जेवण बनवायला. आता काय बनवते बरं, तर भात आणि त्याच्यासोबत मस्तपैकी कालवण, म्हणजे बांगड्याचे डोके मी वाया घालवत नाही, त्याचं कालवण बनवते आणि मस्तपैकी मी फ्राय करणार आहे. मच्छी फ्राय झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच. मला आता बोलतानाच पाणी सुटते तोंडाला, कधी एकदा खाते असं झालंय. इकडे माझा फोडणीचा भात तयार होतोय, ऑलमोस्ट झालेला आहे. थोडासा गरम होऊ दे. आणि इथे मी अंड बनवलेला आहे, हे बघा. मी मस्तपैकी आता ऑफिसला जाता जाता कॅडबरी खात जाणार आहे, जी मी मंथली एकदा तरी खातेच. सो चला आता मी खाते आणि ऑफिसला जाते. तर फायनली मी ऑफिसला निघाली. सकाळ सकाळ मी आहे ना मच्छी बनवली होती, बांगडा फ्राय, आणि तरीसुद्धा माझं वेळेत आवरलेलं आहे आणि मी ऑफिसला जायला निघाले. चला तर मी आता ऑफिसला जाते, काम करते, जे काय होईल तुमच्यासोबत शेअर करते. काय काय ऑलमोस्ट बस स्टॉपला पोहोचत आले आणि मी खाते डार्क चॉकलेट सकाळ सकाळ. बस स्टॉपला कोणीच नाही. मी लवकर आली की बस गेली हेच कळत नाही. बस तर मला मिळाले, पण मला उभं राहून ट्रॅव्हल करावं लागतं. वेट करते मी, त्यांना विचारले मला कुठे मिळेल का बसायला. सो एक सीट मला मिळाली आणि थोड्या वेळातच मी बसेल. थोडाच पण मला उभं राहावं लागलं. सो बघते कुठे सीट मिळते का. लकीली मला आता सीट मिळालेली आहे, तीही विंडो सीट, आणि मस्तपैकी मी बसलेली आहे. बसून ट्रॅव्हल करते, मस्त ट्रॅव्हल, बाहेरच्या पावसाचा आनंद घेते. तुम्ही माझ्या व्हिडिओचा आनंद घ्या. आता आहे ना बसमध्ये नेहमी आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात, तर मी तुम्हाला दाखवते. मला आहे ना बसमध्ये नेहमीच एक ना मुलगा दिसतो आणि तो असंच उगाच बघत बसलेला असतो. तो बघतो तिकडे आहे. आता मला ॲक्च्युली त्याला कॅप्चर करायचं होतं की तो कसा बघतो. डेलीच बघतो आणि व्हिडिओ बघितला तर माझी वाट लागेल, बट तो नेहमीच मला फॉलो करतो आणि म्हणून मी त्याचं थोडंसं शूट घेतलं, एक एंटरटेनमेंट पार्ट. सो चला. बऱ्याच दिवसानंतर नाही, महिन्यानंतर मला माझी मैत्रीण भेटले. तिला लागलंय, ती पडली आहे घरी. सो चला आता मी ऑफिसला जातोय, भेटूया आपण पुढे. ऑफिसमध्ये तर पोहोचले. रोजचा नाश्ता करते मी. मका आणला होता आणि डाळिंब.
सो मका डाळिंब खाऊन मी आता माझं कामाला सुरुवात करते, काम करते आणि इथून पुढे मी घरी जाणार. थोडासा बाहेर टाईमपास करते बिकॉज आहे ना लाईट गेले ऑफिसमध्ये. इथे आमच्या इथे अधेमध्ये लाईट जात असते जेणेकरून मला बरं वाटतं बिकॉज तेवढा टाईमपास करायला मिळतो. सो लाईट गेले, मी थोडा टाईमपास करते आणि तुमच्यासोबत बोलते. म्हणून तर व्हिडिओ बघत राहा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करताय. थोडे का होईना पर्सन सर्व डेली बघताय, त्यामुळे मला खूप जास्त मोटिवेट व्हायला होतं आहे. आणि थँक्यू. असं सपोर्ट करत राहा, व्हिडिओ बघत राहा. माझी शिफ्ट संपली, मी घरी चालले मस्तपैकी. आत्ताही मला बसायला जागा मिळाली. बट मला एक गंमत सांगायची होती जातानाची. मला खूप दिवसानंतर AC बस नाही नॉर्मल बस मिळाली आणि माझी मैत्रीण उभी आहे तिथे म्हणून मी तिला दाखवलं. स्वतः मी घरी जाते. घरी जाऊन जे काय माझं रेग्युलर असेल जेवण वगैरे ते सगळं करणार आणि त्यानंतर झोपणार. सो थोडी ट्रॅफिक लागली होती, ट्रॅफिकमध्ये मी बसली होती म्हणून म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं. बिकॉज बसमध्ये मला खूप सकाळचं तुम्हाला अनुभव सांगितला मला काय अनुभव आला. दरवेळेला बसमध्ये असे वेगवेगळे अनुभव येत असतात. सो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.